288 पाडायचे की लढवायचे हे बैठकीमध्ये ठरवणार असे जरांगेंनी म्हटलंय। 29 ऑगस्टला होणाऱ्या मराठा समाजाच्या बैठकीमध्ये भूमिका ठरवणार असं जरांगेंनी म्हटलं आहे। तर कोणतंही काम करताना बोलून दाखवायचं नसतं, करून दाखवायचं असतं असं पंकजा मुंडे म्हणाले। 288 उमेदवार पाडणार या जरांगेंच्या आव्हानावर पंकजा मुंडे यांनी असं उत्तर दिलंय। पण अशी होणार आहे की देशात अशी बैठक पुन्हा झाली नसेल त्या दिवशी आम्ही ठरवणार आहे की 288 लढायचे का पाडायचे का पुढं काय करायचं काय नाही। कारण मी समाजाला विचारल्याशिवाय निर्णय घेत नाही। मी दुसऱ्यांसारखा माझ्याकडं उतावळपणा मी नाही करत की समाज मागायन मग कसली डिसिजन घे। मला समाज नाही संपू द्यायचा। मी संपलो चालतं, तुम्ही संपले तरी चालतं, आपण एक दोन संपलो तरी चालतं, पण कोटीनं समाज नाही संपला पाहिजे ही भूमिका माझ्या पुढे आहे। त्यामुळे 29 ऑगस्ट शिवाय मी काहीच बोलू शकत नाही। तोपर्यंत कोणी पण व्यक्ती ते एकटे नाही, जे बोलतात ते करतात, तोपर्यंत त्यावर काय बोलण्यात अर्थ नाही। नुसतं बोलून उपयोग नाही, ते करून दाखवायला पाहिजे कोणी पण। मी पण एखादी मोठी घोषणा करेन, फार दंड ठोकून बोलेन, पण मी प्रत्यक्षात करायला पाहिजे। त्यामुळे कोणी पण बोललं तर ते प्रत्यक्षात काय करतात याच्याकडे माझं सुद्धा उत्सुकतेने लक्ष आहे। पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे ह्या उद्या बीडमध्ये पहिल्यांदाच येत आहेत। विधान परिषदेवर त्यांची वर्णी लागल्यानंतर काही शुभेच्छा वगैरे असतील जरांगे पाटलांच्या पंकजा मुंडेंना? जातीवाद बंद करावा, समजून सांगावं, गोरगरीब मराठ्यांना जो त्रास होतो तो थांबवावा, शुभेच्छा असणारच। या जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले, एवढी सुद्धा घटना या जिल्ह्यामध्ये कधी घडलेली नाही। त्यामुळे माझ्याविषयी सन्मान आहे सर्व समाजाच्या मनामध्ये। त्यांच्या मनाला कुठेतरी वेगळीकडे वळवण्याचा प्रयत्न जरी झाला तरी माझ्याविषयी विश्वास आणि सन्मान आणि माझा विकास डोळ्यांनी लोकांनी पाहिलेला आहे। त्यामुळे अशा काहीतरी चर्चा ज्यांना म्हणजे आता हा अनुभव असतो, राजकारण, मंत्रीपद, आमदारकी, खासदारकी, या अनुभवातून गेलेला व्यक्ती आणि याच्यावर बोलणार, ह्याच्यामध्ये फरकच आहे।